मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी मानली जाते। या आर्थिक राजधानीला भारताच्या विभिन्न प्रांतातून आलेल्या समूहांचा जसा ताण पडला तसा इथल्या साधन स्रोतांच्या जे भांडवली साधन स्रोतांवरती ताण पडला असं म्हटलं गेलं। आणि त्यानंतर मुंबईच्या सोबत एक जोड शहर नवी मुंबई हे निर्मितीला आलं। या नवी मुंबईची निर्मिती ही अत्यंत नियोजनबद्ध केली गेली, परंतु या नियोजनबद्ध निर्मितीमध्ये नवी मुंबईच्या निर्मितीपासूनच तिथला मूल निवासी असलेला तिथला आगरी कोळी समाज हा विस्थापित होण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात सुरू झाली। यानुसारच आता सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई या सगळ्या आंतरराष्ट्रीय प्रवाहाकरता एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्याची प्रक्रिया मला वाटतं 1991 पासूनच ती सुरू झाली आणि 97 नंतर तिला गती मिळाली। जवळपास 3000 एकर जमिनीवर उभारलं जाणारं हे विमानतळ तिथल्या मूल निवासींना विस्थापित करण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक प्रश्नांकडे कसं दुर्लक्ष करीत आहे यावर आज आपण एकदा पुन्हा राजाराम पाटील यांच्याशी त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या संदर्भात बातचीत करत आहोत। पाटील साहेब, त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या संदर्भात आपलं स्वागत। नमस्कार। नवी मुंबईत जे विमानतळ उभारलं जात आहे साधारणतः 3000 एकर वरती विमानतळ केलं जात आहे आणि आता 2017 मध्ये त्याच्या प्रवासी सेवेला सुरुवात होणार आहे। अशा काळामध्ये तुम्ही त्यावर एक आंदोलन सुरू केलेलं आहे, काय या आंदोलनामागची नेमकी पार्श्वभूमी? आंदोलनाचा विषय असा आहे की शासनाने म्हणजे सिडकोची जी निर्मिती केली ती निर्मिती करत असताना एक नवीन शहर उभं करायचं असा विषय होता की नवीन शहराला जमिनी पाहिजे, जागा पाहिजे, म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी त्यांना जागा दिल्या। परंतु 1970 साली या भूसंपादनाला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे 3 ते 4 हजार रुपये एकरी भावाने त्या काळी जमिनी खरेदी करायला सुरुवात झाली। आणि सुरुवात झाल्यानंतर ढिबा पाटील साहेब आमचे जे नेते होते, विधानसभेत विरोधी पक्ष नेते, आमदार होते, खासदार होते, त्यांच्या लक्षात आलं की हे जे 3000 रुपयांनी शासन जमिनी घेते हे शेतकऱ्यांवर अन्याय आहे आणि याच्यामध्ये शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, म्हणून त्यांनी आंदोलन केलं। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 12.5% आंदोलन म्हणून ते भारतामध्ये प्रसिद्ध आहे। कारण स्वातंत्र्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू झाली तर हे मुळात शेतकरी कुळ कायद्याने जमिनी प्राप्त झालेले शेतकरी होते, म्हणजे पूर्वीचे भूमिहीन शेतकरी, आणि त्याला पुन्हा एकदा भूमिहीन बनवण्याचं शासनाचं धोरण होतं। मग अशा शेतकऱ्यांचं पुनर्वसन कसं करावं असं धोरणच लोकांकडे नव्हतं। ते आदरणीय ढिबा पाटलांनी 12.5% भूखंड देऊन तयार केलं। आता 1970 साली जमिनीचं भूसंपादन, 1984 साली पुनर्वसनाचं आंदोलन एवढं होऊन सुद्धा 70 ते 2016 म्हणजे अगोदर ज्या जमिनी घेतलेल्या सिडकोने त्यांचं पुनर्वसन अजूनही झालेलं नाही, ही पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सिडकोने ज्या जमिनी घेतल्या त्या गरिबांच्या घरांच्या निर्मितीसाठी। आजही मुंबईतल्या माणसाला नवी मुंबईत घर घेणं एवढं सोपं नाहीये, कारण घरांच्या किमती कमीत कमी 50 लाखाच्या पुढे आहेत, 2 कोटीपर्यंत। म्हणजे सामान्यांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी जी शासनाची कल्पना आहे ती कल्पना आता अस्तित्वात राहिलेली नाही। हे सिडको गरिबांसाठी घरच बनवत नाही, सिडको भूखंड विकते लोकांना, म्हणजे त्याचा व्यापार करते सिडको। म्हणजे व्यापार करण्यासाठी शासनाने दलाली करावी ही कल्पना लोकशाही शोभणारी नाही। आणि म्हणून आता जर तुम्ही भाव बघितले जमिनीचे तर 2 कोटी रुपये गुंठ्याला भाव आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सिडकोने पहिल्यांदा जागा घेतल्या, त्या गरिबांची घरं न बांधता सेजला विकल्या। आता गरिबांची घरं बांधत असताना तिथे विमानतळ पण असावा असं जे सिडकोला वाटतंय, त्याचा अर्थ सिडकोला आणि शासनाला असं वाटतं की गरीब आता विमानातून पण जायला लागले। म्हणजे विमानतळ निर्माण करणं हे सिडकोचं कामच नव्हतं, सिडकोचं काम होतं गरिबांसाठी घरं बनवणं। त्यांनी गरिबांसाठी नाही बनवली, श्रीमंतांसाठी बनवली। आणि आज विमानतळाची जी भूसंपादनाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये असा गोंधळ आहे की जगाला हे माहित नाही की नक्की तिथे काय आहे। आणि म्हणून आज पहिल्यांदा ही गोष्ट बाहेर येते। खरं म्हणजे ही छोटीशी लपवण्यासारखी कृती सिडकोने केलेली आहे, कारण जिथे सिडको विमानतळ बांधायला निघाले मुळात ते जागतिक दर्जाचं बंदर आहे 2000 वर्षापूर्वीचं, आणि ते बंदर असल्याचे पुरावे तिथे आहेत। तिथे समुद्र आहे आणि भरतीच्या वेळी आणि पुराच्या वेळी पनवेलला 27 जुलैचा मागचा पूर आला होता, त्यावेळी एवढं पाणी भरलं होतं की घरं सुद्धा बुडाली होती। आणि तिथे विमानतळ बांधण्याची जी प्रक्रिया आहे ते निसर्गाला जाणतात, समुद्राला जाणतात, पाणी आणि ओटी आणि पुराला जाणतात, त्या कुठल्याही माणसाच्या बुद्धीला न पटणारी अशी गोष्ट आहे। म्हणून आम्ही जो विरोध करतोय
तो ह्या कल्पनेला विरोध करतोय की ती विमानतळाची जागाच नाहीये. पण ही गोष्ट प्रकल्पग्रस्तांतर्फे कोणी सांगावी आणि सिडकोनी ऐकावी अशी कधी स्थितीच नाही. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की हे विमानतळ जे की जगातलं हरित भूमीवरच ते एक मोठं विमानतळ असेल. आता मुख्यतः हे विमानतळ निर्माण करण्यापूर्वी अनेक विभाग होते, म्हणजे जसं तुम्ही आता म्हटलं की 2000 वर्षापूर्वीच्या हेरिटेज पण त्या ठिकाणी आहेत. पर्यावरणाचा मुद्दा आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या समित्या याच्यावर नियुक्त झाल्या. या समित्या कार्यरत असताना या संदर्भातली आंदोलनं फार मोठ्या प्रमाणात दिसली नाही. काय नेमकं याच्या मागचं कारण? सिडको ही एक व्यापारी कंपनी आहे. म्हणजे आता सिद्ध झालेलं आहे की 3000-4000 जमिनी खरेदी करायच्या आणि त्या 2 कोटी रुपये गुंठ्याने म्हणजे 80 कोटी रुपयांनी विकायच्या. म्हणजे खरेदीची किंमत पाहिली तर 3000 रुपये आणि विक्रीची किंमत पाहिली तर 80 कोटी रुपये एकर. शासनाने हे जो प्रकार केला म्हणजे आता तुम्हाला शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन एवढा जो नफा कमवला, तो नफा गेला कुठे? शेतकऱ्यांकडे गेला का? नाही. तो शासनाने नफा कमवला. मग सिडको ही व्यापारी कंपनी आहे. मग सिडको काय करते की आपली जी धोरणं आहेत त्यांना दृश्य स्वरूप जे देते ते वेगळं आहे आणि प्रत्यक्षात वेगळं आहे. म्हणजे हा जो विरोधाभास आहे हा मीडिया समोर सुद्धा आलेला नाही, किंबहुना त्यातल्या बातम्या पण आल्या नाहीत. आणि म्हणून आज मी इथे आलो त्याचं कारणच असं आहे की सिडको जिथे विमानतळ बनवते तिथे 2000 वर्षापूर्वीच्या बौद्ध लेण्या आहेत आणि या बौद्ध लेण्यांची साधी नोंद तहसीलदार, तलाठी किंवा सरकारी कुठल्याही कार्यालयाने घेतली नाही. आता न घेण्याचं कारण काय? सिडको पण शासनाची कंपनी आहे. समजा तहसीलदाराला, तलाट्याला आणि कलेक्टरला नाही कळलं, तर सिडको मध्ये पण IAS ऑफिसर बसले, ते शासकीय नोकर आहेत. भारताच्या संविधानामध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकारामध्ये जुने किल्ले, जुन्या इमारती यांच्या नोंदी घेण्याचा कायदा आहे ना, पण तो घेतला जात नाही. याचं कारण काय? याचं कारण स्पष्ट आहे की नफा कमवण्यासाठी त्यांना ह्याचा रेकॉर्डच ठेवायचा नाही. म्हणजेच आपल्या देशातले सरकार आपल्या देशाचा इतिहास केवळ नफ्यासाठी मिटवू पाहत असेल, केवढं कितपत योग्य ठरेल हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी ज्या लेण्या आहेत 2000 वर्षापूर्वीच्या, त्या आता म्हणजे लेण्याऐवजी एका माता किंवा देवीच्या संदर्भात त्या ओळखल्या जातात. बऱ्याच वेळा लेण्यांच्या संदर्भात ही जी काही बाब निर्माण होते, काय नेमकी याच्या मागची पार्श्वभूमी किंवा कारण? आता 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि धर्मांतर करत असताना विज्ञानवादाचा स्वीकार केला आणि ते करत असताना देवी देवतांना नाकारलं. ते आम्हाला पण मान्य आहे, त्यामध्ये काही चुकीचं नाही. परंतु बौद्ध विचारामध्ये जे मूळ सूत्र आहे त्यात सूत्र असं आहे की भारतामधले आणि जगामधले सगळे धर्म स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारत होते आणि जगातले सगळे धर्म आणि तथागतांचा धम्म यातला मूळ फरक आहे की स्त्रियांना अधिकार नाकारणारे धर्मविचार आणि स्त्रियांना अधिकार देण्याचा धर्मविचार. तथागत गौतम बुद्धांनी धम्मामध्ये स्त्रियांना पहिल्यांदा समानतेचं स्थान दिलं आणि त्या समानतेच्या दिलेल्या स्थानामुळे त्या काळी काय ज्या तत्वज्ञानी स्त्रिया निर्माण झाल्या त्या तत्वज्ञानी स्त्रियांना मानण्याची पद्धत बौद्ध लेण्यांच्या बाजूला दिसते. पण मधल्या काळात 2000 वर्ष निघून गेली. आपल्याला माहित आहे कुठल्याही माणसाला देव चटकर करण्याची प्रक्रिया भारतामध्ये घडते. म्हणजे कोणी महान झाला की त्याला ईश्वर करायचा, सेंदूर फासायचा ही पद्धत आहे. पण बौद्ध लेण्यांच्या बाजूला असलेल्या ज्या सगळ्या देवता आहेत त्या काही आकाशातून आलेल्या देवता नाहीत, त्या प्रत्यक्ष घडलेल्या विभूती आहेत. म्हणजे मानवी अंश आहेत, ते माणसं आहेत ती. आणि आम्ही एकवीरा आईला मानणारे लोक या कुठल्याही देवतांना देवी असं म्हणत नाही, आम्ही एकवीरा आई म्हणतो, केरू माता म्हणतो. म्हणजे आई हा शब्द आम्ही अजूनही जपून ठेवलाय. जरी शब्दांचं व्याकरण नागरिकांना अगदी पुण्यातल्या लोकांसारखं कळत नसेल तरी आम्ही एक शब्द कायम ठेवला, एकवीरा देवी नव्हे एकवीरा आई. तशी केरू माता म्हणून ती लेणी प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये हाच विचार आहे की परशुरामाने आईला मारताना जी पुरुष सत्ताक पद्धत या देशावर लादली त्याला दिलेलं उत्तर ह्या बौद्ध लेण्यांमध्ये दिसतं. ती विचारसरणी मातृसत्ताक विचारसरणी आहे. ईश्वरी अवतार म्हणून आम्ही त्या देवींना मानत नाही, तर आमची आई आहे अशाच भावनेने सगळे आगरी कोळी लोक तिथे जात असतात. आता बौद्ध समाजाला प्रश्न पडू शकतो की त्या बौद्ध लेण्या असतील पण तिथे देवी देवता असेल तर आम्ही जाणार नाही. परंतु आपल्या आईला नमस्कार करणं, आईच्या पायावर फुलं वाळणं, आईला आपलं कर्तृत्व अर्पण करणं हे बाबासाहेबांनी पण नाकारलं नाही आणि तथागतांनी पण नाकारलं नाही आणि जग नाकारणार नाही त्याला. त्यामुळे त्यातला अंधश्रद्धातला भाग सोडा. आपल्या आईला आम्ही नमस्कार करायला जातो हा त्यातला खरा अर्थ आहे. आगरी कोळी समाजाकडे एवढे मोठे साहित्यिक नाहीत की तुम्हाला पुस्तक लिहून सांगतील, पण माझी विनंती आहे माझे शब्द हे पुस्तक समजा
आणि हा विषय तुम्ही समजून. या विमानतळाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा जनसुनावण्या झाल्याचा म्हणजे शासन संस्थेचा दावा आहे. म्हणजे 60-65 वेळा ही जनसुनावणी झाली. आता हा उत्तरार्धाचा टप्पा नाही, हा अंतिम टप्पा आहे प्रकल्पाचा. या अंतिम टप्प्यात तुम्ही आंदोलन उभं केलं. या आंदोलनाच्या मागची भूमिका म्हणजे तिथे आगरी कोळी समाजाला किंवा मूल निवासी समाजाला अर्थार्जन निर्मितीसाठी ती प्रक्रिया तुम्ही राबवता आहात की या प्रकल्पाला तुमचा नेमका विरोध आहे? याला पहिली पार्श्वभूमी अशी आहे की हे प्रकल्प शासनाचे आहेत आणि आता ही लोकशाही व्यवस्था आहे आणि लोकशाही व्यवस्थेत आमचंच सरकार आहे. आम्हीच दिलेले लोकप्रतिनिधी आहेत आणि प्रशासन पण आमच्यातूनच तयार झालेलं आहे. असं असताना विरोध करण्याचं खरं म्हणजे कारण नाही. परंतु इंग्रजांनी ह्या देशावर राज्य केलं, अनेक बाहेरच्या लोकांनी राज्य केलं, पण ते करत असताना त्यावेळी शेतकरी असतील, कोणी लोक असतील, त्यांना अधिकार देण्याचं परक्यांनी पण विचार केला. म्हणजे इंग्रजांनी पण तो केला. पण स्वातंत्र्यानंतर 60 वर्षात जे आमचं सरकार आलं म्हणजे 1970ला भूसंपादन झालं, त्यांचं पुनर्वसन आजही नसेल तर लोकांनी त्यातून अर्थ काय काढायचा? हे सरकार आमचं आहे की परक्यांचं आहे? म्हणजे ही मी बोलत असेल हे खोटं असेल तुम्ही सिडकोत जाऊन आता तपासू शकता की 12.5% जी योजना आहे शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची ती आजही अपूर्ण अवस्थेत आहे. अनेक आयएस ऑफिसर येतात, अनेक अधिकारी येतात, सिडकोचे अध्यक्ष येतात, स्वतःचा नफा कमवतात, निघून जातात. पण एकाला पण माझं आव्हान आहे शासनाला की तुम्ही पहिल्यांदा 12.5% जे शेतकऱ्यांचं पुनर्वसन आहे ते पूर्ण करा आणि विमानतळाचा प्रकल्प आहे त्याला हेच धोरण लावा, आधी पुनर्वसन मग प्रकल्प. म्हणजे जिथली गावठाणं तुम्ही उठवणार असाल तर त्यांना आदर्श गाव शासनाच्या कल्पनेतलं काय ते नेऊन दाखवा, तिथे आम्हाला तिथे बसवा आणि नंतर सांगा की आता तुमचं पुनर्वसन झालेलं आम्ही प्रकल्पाला सुरुवात करतोय. पण आगरी कोळी कराडी हा तिथला समाज आहे. मागच्या 1970 सालापासून शासनाने केलेली फसवणूक इतकी मोठी आहे की आता पुन्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. हे साधं मानसशास्त्र आहे, यामध्ये विरोधाचा विषय येत नाही. बऱ्याच वेळा आता हा जो प्रकल्प आहे म्हणजे अंतिम टप्प्यात आलेला आहे, कोकणच्या संदर्भात असं म्हटलं गेलं की कोकणचा काही लोकांनी कॅलिफोर्निया करण्याची घोषणा केली होती. पण कोकणमध्ये पर्यटनाची स्थानं किंवा पर्यटनाची स्थळ मोठ्या प्रमाणात आहे. समजा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आला तर कोकणातला हा पर्यटनाचा व्यवसाय विकसित होण्यासाठी मदत होईल का? म्हणजे या संदर्भात काय साहेब बघा, तुम्ही आज वार कुठला आहे? आज बुधवार आहे. तुम्ही उद्या अलिबागला जा. तुम्ही अलिबागला जायला किती वेळ लागतो आणि साताऱ्याला जायला किती वेळ लागतो बघा. म्हणजे मुंबईतून आपण साताऱ्याला जायला ज्या वेळेत पोहोचू शकतो त्या वेळेत अलिबागला पोहोचू शकत नाही जमिनीच्या मार्गाने, कारण रस्ता एवढा खराब आहे, एवढे खड्डे आहेत. पण बोटीने तुम्ही 1 तासात जाऊ शकता आजही अलिबागला. तर ज्या लोकांना मागच्या 60 वर्षात मुंबई गोवा रस्ता बनवता आला नाही, पुण्याला जाणारे 2 रस्ते त्यांनी बनवले. म्हणजे एक्सप्रेस वे बनवला आणि पूर्वीचा रस्ता तो पण फार सुंदर आहे, पण गोवा रोड बनवला नाही. याचं कारण काय? म्हणजे हे देशाचे शत्रू आहेत का कोकणातले लोक? म्हणजे ज्या कोकणाने तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या, म्हणजे आज नवी मुंबईतल्या आगरी कोळी माणसाकडे स्वतःचा 7-12 राहिला नाही. एवढा त्याग महाराष्ट्रातल्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या गावात केलाय का? 100% आम्ही भूमिहीन झालो. त्याचे बाकीचे परिणाम आम्ही तुम्हाला सांगत नाही. आमचे सगळे व्यवसाय बुडावले, शेतीच नाही राहिली. मग तुम्ही साधा गोवा रस्ता नाही बनवू शकत, आजही बनवू शकत नाही. याचं कारण काय? कुठले आव्हान आहेत तुम्हाला? किती अवघड आहे? काय 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 कारण काय? जे गोवा रस्ता बनवू शकत नाही ते लोक विमानतळ कोकणाच्या विकासासाठी बनवतात, ही कल्पना विश्वास न बसण्यासारखी आहे. याच्या पाठीमागे दुसरं काहीतरी कारण असावं असं मला वाटतं. म्हणजे कोकणच्या भूमीमध्ये किंवा आता विमानतळ जो बनतो त्या संदर्भात सिडकोने नवी मुंबईच्या परिसराच्या जमिनी घेतल्या, त्यांचं पुनर्वसन झालं नाही. तुम्ही म्हणतात आता गोवा मुंबई महामार्ग व्यवस्थित झालेला नाही. म्हणजे कुठल्याही प्रेरणा तिथल्या विकासाच्या संदर्भात द्यायच्या नाही. आणि मग या प्रकल्पाला निर्माण करून अंतिम टप्प्यात आणल्यानंतर त्याला विरोध करणं की त्याचा फायदा करून घेणं, नेमका अशा द्वंद्वामध्ये तुम्ही नेमकं काय करू इच्छिता? कोकणची भौगोलिक स्थिती आहे याचा आपल्याला अभ्यास करावाच लागेल. म्हणजे कोकणाला धरणं नाकारली गेली, म्हणजे जमिनीला पाणी नाकारलं गेलं. त्यावेळी अनेक भूशास्त्रज्ञ त्यांनी सांगितलं की कोकणामध्ये धरणं बांधली तर भूकंप होतील, कारण कोकणाची निर्मिती म्हणे ज्वालामुखीतून झालेली आहे, भूकंप असं काही लोक म्हणत होते. आणि ते भूकंप झाले तर इथलं ती धरणं फुटतील अशी भीती सांगून धरणं नाही बनवली इथे कोकणामध्ये. आणि त्यामुळे शेतीला पाणी नाही म्हणून मग बाकीच्या गोष्टी आल्या. पण माझं एक निरीक्षण तुम्हाला सांगतो, या विमानतळामध्ये 3 ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत. त्या बौद्ध लेण्यांचं वैशिष्ट्य आहे की 2000 वर्षापासून तिथे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे लेण्यांमध्ये, आणि 2000 वर्षापासून तसंच पाणी तिथे आहे.
अगदी ब्लास्टिंग झालं दगडखाणींचं तरी तिथलं पाणी आटलं नाही. याचा अर्थ या भूमीमध्ये भूकंप वगैरे काही नाही. पण धरणं नाकारण्यासाठी तुम्ही काय कारण सांगितलं की भूकंप झाले तर धरणं फुटतील. मग ते लेण्यांमधलं पाणी अजूनही तसं का आहे हे एक कारण सांगतो. तसंच कोकणाचं एक वैशिष्ट्य आहे, कोकणाला समुद्र किनारा भेटलेला आहे. समुद्र किनारा अतिशय चांगला आहे, जगाशी संपर्क तुम्ही ठेवू शकता. किंबहुना मुंबई बंदराचा विकास हा आंतरराष्ट्रीय बंदरामुळे झालाय, तो विमानतळामुळे झालेला नाही. मग मूळ विचार त्यातला काय तर सागरी व्यापार, समुद्र पर्यटन, मासेमारी, जलवाहतूक हा कोकणाचा बेसिक पाया आहे. मग ते तुम्ही बुजवून टाकताय, खाड्या तुम्ही बुजवून टाकताय, बंदरांचा विकास करत नाही आणि विमानतळ बांधताय. म्हणजे कोकणातल्या माणसाने काय करायचं? म्हणजे तुम्ही जमिनी सगळ्या घेतल्यात, त्यांना भूमिहीन केलं, त्यांचे व्यवसाय संपवलेत. आता तुमची अशी अपेक्षा आहे का आता तुम्ही विमानाचं तिकीट काढून परदेशात जा? पटणार नाही. म्हणजे तुम्ही विकास करताना तिथल्या भूमिपुत्राला, तिथल्या माणसाला काय वाटतं हे विचारणार की नाही? हे तुम्ही फक्त जमिनी द्या, आम्ही आमचा विकास करू, ही जी कल्पना ही देशावर हुकुमशाही व्यवस्थेप्रमाणे लादलेली कल्पना आहे. तिथल्या भूमिपुत्रांना ते मान्यच नाही. कारण आम्ही म्हणणार की आम्ही समुद्र किनाऱ्यावर राहणारे लोक आहोत, तुम्ही सागरी व्यापार सुरू करत असाल, बंदरं सुरू करणार असाल, जलपर्यटन सुरू करत असाल तर ते तिथल्या माणसाला त्या विकासामध्ये वाटेकरी करता येईल. आता विमानतळामध्ये तुम्ही आम्हाला वाटेकरी कसं करणार हा पण मोठा प्रश्न आहे. आणि शासनाची अशी कल्पना असेल की या विमानतळामध्ये झाडू मारण्याचं काम ह्या लोकांनी करावं तर ती चातुर्वर्ण्य व्यवस्था होईल आणि त्याला आम्ही विरोध करणार. आमची अपेक्षा आहे जो काही विकास असेल त्या विकासामध्ये नंबर 1च्या नोकऱ्या असतील, अगदी वैमानिकाची नोकरी असेल आणि विमानाचं मालक होण्याची नोकरी आहे, अशा प्रकारच्या अस्मिता घेऊन बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही आता चाललेलो आहोत. ही फसवणूक आता चालणार नाही. तुम्हाला असं वाटेल की बाबा चतुर्थ श्रेणी कामगार होण्यासाठी इथल्या भूमिपत्रांना राबवावं, सिक्युरिटी म्हणून आम्ही काम करावं, ते आता आम्ही शिकलेले लोक मानणार नाही. बरेच वेळा एखादा प्रकल्प जेव्हा उभा राहतो त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने नोकऱ्या जशा निर्माण होतात तसे काही व्यवसायांच्या संधी निर्माण होतात. तर तुम्ही या विमानतळाच्या अनुषंगाने व्यवसायांच्या संधी म्हणजे कोकणच्या युवकांसाठी अशा काही बघतात का आणि त्यासाठी तुम्ही शासनाकडे काही मागणी करता? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलात की ज्यावेळी सिडकोने पहिल्यांदा 1970 साली जमिनी घेतल्या त्यावेळी आदरणीय दिबा पाटलांनी त्या प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केलं. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की एखाद्या प्रकल्पाला विरोध करणं म्हणजे मागासपणाची कल्पना किंवा चुकीची कल्पना आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे लोकशाहीची कल्पना मांडताना सांगितलं की जसा सत्ताधारी पक्ष असतो तसला विरोधी पक्ष पण असला पाहिजे आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या समन्वयातून चांगल्याची निर्मिती होते. पण एकालाच वाटतं तसंच केलं तर त्यातून नाश पण होतो. हे उदाहरण आहे. आणि म्हणून 1970 साली जो प्रकल्प आला त्याला 84ला विरोध झाला. ते दिबा पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन होतं आमची त्या भागात असलेली गावठाणं वाचवण्याचं आंदोलन. म्हणजे आमची घरं पण राहिली पाहिजे, गावठाणं राहिली पाहिजे, आमचं अस्तित्व राहिलं पाहिजे. तर दिबा पाटील साहेबांनी ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी हा विचार नाही केला की प्रकल्पानंतर आमचं काय होईल. कारण जे शहरीकरण झालं त्या शहरीकरणामध्ये आवश्यक असलेल्या नोकऱ्या साठी जे शिक्षण होतं त्याची व्यवस्था काहीच नव्हती. गावातल्या शाळा आजही तशाच आहेत. सिडको आली, नवी मुंबईचं आधुनिक शहर झालं, पण 4थी पर्यंतच्या शाळा आजही तिथे दिसतात. शिक्षणाच्या कुठल्याही सोयी नसताना जेव्हा प्रकल्प येतो तेव्हा त्या प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांना नोकऱ्या लागत नाहीत. साधं गणित आहे. त्यामुळे आता आम्हाला हे कळायला लागलं की प्रकल्प यायचा असेल तर तिथल्या शेतकऱ्यांना शिक्षणाच्या सोयी सुद्धा शासनाने करायला हव्यात, किंबहुना अगोदर करायला पाहिजे. पण दिबा पाटील साहेबांच्या काळामध्ये एवढा संघर्ष होता की त्यांच्या लक्षात आलं नाही की या लोकांना पुढे व्यवसाय काय मिळतील. आणि अनेक लोकांनी नेहमीप्रमाणे सांगतील की नोकऱ्या मिळतील, पण नोकऱ्या कुठल्या करायच्या. कारण ओबीसी समाजाला अजूनही ज्या नोकऱ्यांची स्थिती आहे त्यामध्ये चतुर्थ श्रेण्याच्याच कर्मचाऱ्यांच्याच नोकऱ्या करतायत. ते बौद्ध समाजाने बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या हिशोबाने जो संघर्ष केला त्यामध्ये प्रथम श्रेणीच्या नोकऱ्या त्यांनी मिळवल्या. आणि बाकीचे उच्चवर्णीय लोक आहेत, पण ओबीसीना हे कोणी सांगणारा नेताच नव्हता, त्यामुळे त्या नोकऱ्यांमध्ये कोण गेलं नाही. पण हे सगळ्याचा अभ्यास करताना माझ्या आता असं लक्षात आलं की तुम्ही आमच्या जमिनी घेता म्हणजे नक्की काय करता की आमचा परंपरागत मासेमारी धंदा तुम्ही संपवला, भात शेती संपवली, मिठाग्र संपवली, बागायती संपवली, रेती संपवली. रेतीचा आमचा व्यवसाय परंपरागत आहे तो संपवला, खडीचा व्यवसाय संपवला, वीटभट्टी संपवला. आमचे अनेक व्यवसाय संपवल्यानंतर तुमचा तथाकथित विकास होतो. पण तो विकास झाला कोणाचा हा प्रश्न आलाय का. पण आमचे व्यवसाय ह्याच्यामध्ये गेले. आणि म्हणून भारतीय शेतकऱ्यांचा पुनर्वसनाचा जो कायदा आहे 2013 त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पुनर्वसन करताना त्याला नुकसान भरपाई द्यायची योजना आहे, घराच्या बदल्यात घर देण्याची योजना आहे.
परंतु त्याचा परंपरागत जो व्यवसाय असतो त्या व्यवसायाचं पुनर्वसन कसं करावं याची कुठलीच कल्पना कायद्यात नाही. आणि म्हणून या विमानतळाच्या निमित्ताने आम्ही या देशासमोर एक प्रश्न आणू इच्छितो की परंपरागत व्यवसाय करणारे आमचे 12 बलुतेदार इथे होते, त्यांच्या व्यवसायाला कधीच सरकारने त्याची नोंद घेतली नाही किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं नाही. उदाहरणार्थ कुंभार काम करणारा कुंभार समाज आहे, त्याची ती मडकी मातीची काय असतील, पण जगामध्ये मातीची भांडी खूप अनेक कलाकुसरीची आलेली आहेत, त्याला मार्केट खूप मोठं आहे. मग तशा प्रकारचं अनुदान किंवा तशा प्रकारचं कर्ज त्या कुंभाराला नाही भेटलं. उसाच्या शेतीला तुम्ही 16,000 कोटी रुपयाचं अनुदान देता, मग कुंभाराला का नाही देत, न्हाव्याला का देत नाही, आणि आमच्या कोण्याला का नाही देत? म्हणजे मच्छीमारी हा धंदा जगामध्ये प्रसिद्ध आहे, त्याला जगात मान्यता आहे. मग ह्या कोळी समाजाच्या पुनर्वसनासाठी कोणी एखाद्या कोटीची मागणी होत नाही. म्हणून आता आम्ही शासनाला सांगतोय की आमचा मासेमारी धंदा 2 ते 3,000 2,500 वर्षापासून इथे आहे. आम्ही जागतिक व्यापारी आहोत, समुद्रमार्गे व्यापार करणारे समुद्रमार्गे. आमच्या व्यवसायाचं आता पुनर्वसन पाहिजे, कारण नोकऱ्यांवर आमचा विश्वास राहिलेला नाही. कारण तुम्ही आम्हाला शिक्षणच दिलं नाही. उद्या आम्ही नोकरी मागायला दारात जाऊ आणि तुम्ही सांगा तुम्ही MSc PhD केले का? गावात 4थी पर्यंत शाळा आणि आम्ही PhD करायची कशी हो? म्हणजे हे जे भयानक प्रश्न आहेत हे शासनाच्या लक्षात येत नाहीत. म्हणजे कसं खाऊ द्यायचं नाही याची उत्तम योजना शासन करते आणि आपल्याच नागरिकांशी केलेली ही गद्दारी आणि फसवणूक उद्याच्या समाजाला निश्चितपणे फार वेगळा विचार करायला लावेल. आणि म्हणून आम्ही सांगतोय की समुद्रकाठच्या लोकांचे जे व्यवसाय आहेत, म्हणजे गुजरातमध्ये मिठागृह चालू आहेत, आमच्या मिठागृहांच्या जागा तुम्ही घेतलात, गुजरातमध्ये मिठाचा धंदा चालतो, मग आमच्या रायगडमध्ये का नको? गुजरातमध्ये रेती का धंद्याला 200 रुपये रॉयल्टी आहे एका ब्रासला, आमच्या इथे 2300 रुपये आहे. आणि आमच्या इथून रेती काढली की सांगता चोरी करता तुम्ही. जे आमचा तो परंपरागत व्यवसायाला चोरी, तुम्ही रेती माफिया का बोलता? समुद्रातून गाळ काढणं म्हणजे समुद्र खोल करणं, म्हणजे समुद्रामध्ये अधिक पाणी राहतं, त्यामध्ये मोठी जहाजं येतात, मोठे मासे येतात, त्या व्यवसायाला चोरांचा व्यवसाय तुम्ही ठरवायचं, त्याला माफिया म्हणायचं. हा जो प्रकार शासनाकडून आणि मीडियाकडून चाललाय त्या बाबतीत कधी त्यांनी आमची भूमिका ऐकून घेतली का? म्हणजे रेती काढण्याबद्दल खरं म्हणजे शासनाने अनुदान द्यायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे बंदर खोल होतं. जगामध्ये गाळ काढण्याचे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट निघतात. जैन पेठीचं 3,500 टेंडर निघालंय फक्त गाळ काढण्याचं. मग सामान्य माणसाने जर रेती काढली तर तो चोर, आणि 3,500 कोटीचं टेंडर भरतो तो सज्जन. असल्याच्या व्याख्या ओबीसी लोकांच्या विरोधात वापरल्या जातात, त्यांना आमचा विरोध आहे. आता विमानतळ झाला पाहिजे यामध्ये काहीच शंका नाही, पण मुंबई पासून म्हणजे ठाण्याचा समुद्र किनारा, ठाणे जिल्ह्याचा, नंतर मुंबईचा किनारा, रायगडचा किनारा, रत्नागिरीचा, सिंधुदुर्गचा, या किनारपट्टीमध्ये मच्छीमारांसाठी एखादा आदर्श बंदर शासनाने बनवलंय. अशा प्रकारचं कुठं उदाहरण पाहायला मिळतंय का? हा कुठला दृष्टिकोन आहे? विमानतळाला आमचा विरोध नाही, विमानतळ तर इथे पण आहे, पण ज्यासाठी तुम्ही जमिनी घेतल्या त्या लोकांचे परंपरागत व्यवसाय तुम्ही संपवताय, त्यांना नव्याने बेकार करताय, आणि आज लोक आरक्षणासाठी भांडतात. हे सगळे बेरोजगार झालेले लोक आहेत. मग ह्यांना तुम्ही तुमच्या व्यवसायांचं पुनर्वसन केलं तर ते नोकऱ्याच मागणार नाही. त्यांना व्यवसाय भेटलं तर मासेमारी करणार, तो जर मासे दिवसाला जर 2-3 हजार रुपये कमवत असेल तर नोकरी करायला कशाला जाईल? ही बेरोजगारी शासनच निर्माण करते आणि हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे. या संदर्भात म्हणजे एक व्यवसायांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प शासनातर्फे उभारला जावा, या संदर्भात तुम्ही असं काही प्रोजेक्ट वगैरे हो, म्हणजे शेतकऱ्यांच्या पुनर्वसन कायद्यामध्ये एक नवीन विचार शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला सांगावा असं वाटतो की एखाद्या माणसाचा व्यवसाय एखाद्या प्रकल्पामुळे जात असेल तर तुम्ही नेहमी एक ठरलेलं उत्तर देता की नवीन प्रकल्प आल्यानंतर नोकरी लागेल. पण जो माणूस दिवसभरात 3,000 रुपयाची मच्छी मारतो तो 3,000ची झाडू मारण्याची नोकरी करणारच नाही, कारण ते गणित बसत नाहीये. का त्यांनी करावं? दिवसाला 3,000 जो कमवतो मच्छीमध्ये त्यांनी महिनाभर नोकरी करून 3,000 का कमवावे? हा प्रश्न आहे आणि ते चुकीचं पण आहे. म्हणून आम्ही अशी कल्पना मांडतोय की आमच्याकडची मच्छी विकणारी कोळी नाही, ती सुद्धा दिवसाला 1,000 रुपये कमवते मच्छी विक्रीतून, आणि तिचं भांडवल काय, ते टोपली आहे, मासे आहेत, आणि ती रस्त्यावरती मासे विकते. पण याची नोंद सरकार घेत नाही, कारण सरकारला माहित नाही दिवसाला 1,000 रुपये तर महिन्यात 30,000 तिचा पगार झाला. मग 30,000 पगार एक अशिक्षित महिला कुठलंही शिक्षण न घेताना ती घेते. आज तिला तुम्ही नोकरी काय द्याल? जगाच्या विकसित मार्केटमध्ये किंवा शिकलेल्या लोकांमध्ये 30,000 पगाराची नोकरी तिला मिळू शकत नाही. म्हणून तिचा व्यवसाय चुकीचा नाही. तर माझं असं म्हणणं आहे शासनाला की अशा प्रकारच्या मासे विकणाऱ्या महिला आहेत त्यांचं पुनर्वसन तुम्ही कसं केलं पाहिजे? तर त्यांना अतिशय आधुनिक असं मार्केट बनवून दिलं पाहिजे. म्हणजे राजस्थानच्या तो कुठला तरी बिकानेर मिठाईवाला आहे, तो आमच्याकडे येऊन मस्तपैकी AC ऑफिसमध्ये मिठाई विकू शकतो. मग आमचं मासे हे पण अन्नच आहे, आम्हाला तशा प्रकारची दुकानं का नाहीत?
त्यांना रस्त्यावर मच्छी विकायला लावता, तिथे पाण्याची सोय नाही, तिथे बाथरूम नाही, तिथे शौचालय नाही. शासनाचं हे धोरण आहे ना, हे आमच्या विरुद्धचं. म्हणजे मुंबईच्या कोळीवाड्यांची जरी अवस्था बघितली तरी लक्षात येतं की शासनाचं ह्या व्यवसायाकडे बघण्याचं दृष्टिकोन अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून या विमानतळामध्ये ह्या देशाला आम्ही सांगू इच्छितो की या देशामध्ये अनेक बारा बलुतेदार अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले व्यवसाय करू शकत होते. म्हणजे इंग्लंड अमेरिकेतले लोहार आज लोखंडाच्या कारखान्याचे कारखानदार झाले आणि आमच्याकडचा लोहार भिकारी झाला आणि लोखंडाचा व्यवसाय टाटा बिर्लानी घेतला. हे जे शोषण आहे जातीवर आधारित, हे बंद झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही हा विमानतळ श्रीमंतांसाठी होतोय, कुणासाठी होतोय यावर काही भाष्य न करता आम्ही हे सांगतोय की 1970 सालापासून नवी मुंबई आणि रायगडच्या जमिनी तुम्ही सिडकोनी घेतल्या आणि त्या जमिनी घेत असताना खरं म्हणजे याचा सर्वे होणं गरजेचं होतं. पीएचडी करणाऱ्यांनी यावर पीएचडी करायला होती की या शासकीय प्रकल्पांचा तिथल्या समाजावर काय परिणाम झाला. तर एका शब्दात सांगता येईल की विकासाच्या नावाखाली अत्यंत सुदृढ, अत्यंत स्वावलंबी, अत्यंत व्यावसायिक अशा समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम झालेलं आहे आणि त्याची नोंद नवीन पिढी घेणार. आता बघा कसं आहे, हा जो प्रकल्प येतो ह्या प्रकल्पामध्ये पुनर्वसनाच्या नावाखाली सिडकोने बाकीच्या लोकांना खूप सांगितलं आम्ही 22% भूखंड देतो, पण त्यामध्ये त्यांनी अशा काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे आज ज्यांच्याकडे घरांचे ग्रामपंचायतचे दाखले आहेत, ग्रामपंचायतीने दिलेले, ते सिडको मानत नाही. असे प्रत्येक गावात 100 घरं त्यांनी अनधिकृत ठरवली. आणि बघा कशी गंमत आहे की सिडकोला ग्रामपंचायतीने दिलेला जन्माचा दाखला चालतो, शेतकऱ्याच्या मृत्यूचा दाखला चालतो, पण घराला दिलेली घरपट्टी ती चालत नाही. म्हणजे एकच शासनाची कंपनी शासकीय दाखले नाकारते का? त्यातली जागा फक्त त्यांना पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये मला जो मुख्य मुद्दा सांगायचा आहे की हा जो इथला आगरी कोळी कराडी शेतकरी आहे याच्या पाठीमागे फार मोठे साहित्यिक नाही निर्माण झाले, कायदे पंडित नाही झाले की ज्यांनी आपल्या लोकांची भूमी, तिचा इतिहास सांगणारी पुस्तकं नाही लिहिली, परंतु ज्याने आता घरपट्टी आणि घरांचे दाखले नाकारून अनेक लोकांना भूमिहीन केलेलं आहे. तुकाराम मुंडे नावाचे आयुक्त 25-25 घरं अनधिकृत बांधकाम म्हणून तोडतात. खरं म्हणजे ती जुनी घरं आहेत, फक्त त्यांची सातबाऱ्यावर नोंद केली नाही. घरपट्टी आहे पण सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे, पण त्याची जर नोंद तिथे तलाठ्याने घेतली असती तर ती घरं अनधिकृत ठरली नसती. हा जो प्रकार बघितला आणि मला संताप आला की शासकीय व्यवस्थेच्या निष्क्रियतेमुळे 70 कोपर नावाचं गाव, 70 एकरचं गाव आहे, ते पूर्ण गाव अनधिकृत ठरवलं सरकारने. का? तर त्या शेतकऱ्यांनी त्या सातबाऱ्यावर नोंद केली नाही. हा दोष व्यवस्थेचा आहे, इथल्या तलाठ्याचा आहे. आणि मग या संतापाने माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की जी आमची गावाचं गावठाणं नाकारतात, म्हणजे मुंबईतले कोळीवाडे झोपडपट्ट्या म्हणून घोषित करतात, पण मुंबईतल्या कोळीवाड्यांचा इतिहास सम्राट अशोकापासून आहे. इथल्या कोळ्यांनी सम्राट अशोकाच्या मुलांना श्रीलंकेत घेऊन गेलेले आहेत नालासोपाऱ्यातून, हा रेकॉर्ड आहे. मग ते कोळीवाडे झोपडपट्टी आणि आमच्या दादर चौपाटीला जी आमच्या उच्चवर्णीय लोकांनी घरं बांधली त्या 100 वर्षाच्या इमारती हेरिटेज, म्हणजे हेरिटेज ही कल्पना कोणाला? उच्चवर्णीय लोकांच्या. आणि कोळ्यांचे अशिक्षितांचे कोळीवाडे तुम्ही झोपडपट्टी म्हणता. आणि म्हणून मग ह्या सगळ्यातून माझ्या लक्षात आलं की शासनाला असा एक पुरावा दिला पाहिजे की शासनाला कळलं पाहिजे आगरी कोळ्यांची वस्ती किती जुनी आहे. आणि म्हणून मी संशोधन केलं. रायगडचं गॅजेट मी माझ्या सोबत आणलेलं आहे, ते तुम्हाला समोर दाखवतो. आणि या गॅजेटमध्ये जगातल्या सगळ्या इतिहासकारांनी, हे रायगडचं गॅजेट आहे, जगातले सगळे इतिहासकार सांगतात की आगरी कोळ्यांची वस्ती 2500 वर्ष जुनी आहे. आणि या वस्तीचा पुरावा आहे ती केरू माता बौद्ध लेणी. म्हणून ही केरू माता बौद्ध लेणी आम्ही संशोधित केली, त्यातले पुरावे शोधले आणि ती लेण्यांचा इतिहास सांगण्यामागे आमचा हा हेतू आहे की लेण्यांमध्ये पूजा करणारा जो माणूस आहे आजही तो कराडी समाजाचा आहे. कराडी ओबीसी जात आहे आणि ओबीसी समाजाचा माणूस आजही तिथली पूजा अर्चना करतो. आणि जसा एकविरेला आमचा समाज जातो त्या लेण्यांचा जो इतिहास काढल्यानंतर त्यांचा 2500 वर्षांचा इतिहास निघतो. याचा अर्थ ती जी लेणी आहेत ती 2000-2500 वर्ष जुनी आहेत. आणि रायगडचं गॅजेट म्हणतं ठाणे रायगडची सगळी लेणी इथल्या भूमिपुत्रांनी बांधली. पूर्वीच्या इथे बौद्ध समाजाच्या मोठ्या वसाहती होत्या आणि हे लोक जागतिक कीर्तीचे व्यापारी होते. आणि हा इतिहास आम्ही सिडकोला नव्याने यासाठी सांगितला, जर तुम्ही आमची घरपट्टी नाकारत असाल तर बौद्ध लेण्यांचा जो इतिहास आहे ती आमची घरपट्टी आहे, तो आमचा सातबारा आहे. आणि सगळ्या जगामध्ये जी 150 बौद्ध राष्ट्र आहेत त्यांना आमचा संदेश आहे की हा जागतिक ठेवा आहे. इथल्या सिडकोला नफ्यासाठी त्यातला इतिहास कळत नसेल, तिथले रेकॉर्ड कळत नसतील तर जगातल्या सगळ्या इतिहासकारांनी या रायगडच्या गॅजेटमध्ये त्याच्या नोंदी घातलेल्या आहेत. रोमिला थापर वगैरे इतिहासकार आहेत, त्यांनी यावर संदर्भ दिलेले आहेत. मग हे सगळे संदर्भ नाकारणारी सिडको शासकीय कंपनी असेल, तिथले अधिकारी IAS झालेले असतील, माझी विनंती आहे त्यांना की आमचा शेतकरी जरी अडाणी असेल, अशिक्षित असेल, तरी तुम्ही हे संदर्भ पाहता ना.
आणि मग त्यांची गावठाणं कुठे बसवायची तुम्ही ठरवा. म्हणजे आता एक निर्णय तिथल्या नियोजनकारांनी घेतलाय की कोळी समाजाचं उलवा गाव आहे, त्या उलवा गावाचं पुनर्वसन डोंगरावर करतायत. जो समुद्रावर व्यवसाय करतो त्याला जर डोंगरावर नेला तर डोंगरावर मासे येणार आहेत का? म्हणजे आयएस झालेल्या माणसाला साधंही भौगोलिक नैसर्गिक कारण कळत नसेल, जे इंग्रजांना कळत होतं, जे पोर्तुगीजांना कळत होतं, परक्या लोकांना कळत होतं, त्यांनी समुद्रावरच्या नोकऱ्या समुद्रावर दिल्या. म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची जवारी आगरी कोळी भंडाऱ्यावर सोपवली. ते आरमार त्यांना त्यांच्याकडे दिलं की बारामतीचे मावळे नाही तिथे आणले, रायगडच्याच मावळ्यांनी दिलं. हे जे नैसर्गिक कारण आहेत, तो जो अन्याय आमच्यावर होतोय तो भयानक आहे. आणि म्हणून आम्ही सिडकोला या निमित्ताने सांगतोय की तुम्ही शासनाची कंपनी असाल, शासनाचे लोक असाल, तर आदर्श गाव कसं असावं, भूसंपादन होत असताना तिथल्या लोकांच्या व्यवसायांचं, परंपरागत व्यवसायांचं सुरक्षा कशी होईल, त्यांचा विकास कसा होईल, ही नवी कल्पना आपण स्वीकारा. आता तुम्ही जवळजवळ सगळ्या जमिनी घेतलेल्याच आहेत, ही शेवटची वेळ आहे. विमानतळ हे शेवटचं सिडकोचं काम आहे आणि आमची विनंती आहे, आमचं जोपर्यंत 100% पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तुमचं विमान आम्ही उडून देणार नाही, एवढं बोलतो. आणि ही विनंती आहे, ही धमकी नाही, कारण का आम्ही देशाचे नागरिक आहोत. पण किती वेळ आम्हाला भूमिहीन करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पेशव्यांनी आमच्या जमिनी घेतल्या, त्या जमिनी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जमिनी 1960 साली तुम्ही MIDC कायद्याखाली घेतल्या, त्यानंतर सेससाठी घेतल्या आणि आज सगळ्या जमिनी संपल्या. उरलेली शेवटची खाडी आहे. म्हणजे जमिनींसाठी आंदोलनं साऱ्या जगाने केली. भारतामधल्या सगळ्या महसूल अधिकाऱ्यांना असं वाटतं की शेतकऱ्याची जमीनच ही शेती असते, पण आमची समुद्र ही पण शेती आहे. समुद्राच्या सातबाऱ्याची कल्पना इथल्या अधिकाऱ्यांना माहित नाही, पण आम्ही सांगतो समुद्र हा आमचा पोशिंदा आहे, समुद्रावर आम्ही पोट भरतो आणि साऱ्या जगाने समुद्राचा अधिकार मान्य केलाय. चायना आणि जपान आणि अमेरिकेचं जे युद्ध चालल्यात आपल्या अरबी समुद्रात, प्रशांत महासागरात, ते समुद्राच्या हक्कांचं चालतंय. ते राष्ट्र जर समुद्राच्या हक्कांसाठी भांडू शकतात तर आम्ही समुद्रकाठचे परंपरागत समाज, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार सांभाळलं, इंग्रजांनी पोर्तुगीजांना समुद्रात रोखून धरलं, ते खरे राष्ट्रवादी लोक आम्ही. आणि आज तुम्ही आम्हाला समुद्र नाकारला निघाल. आम्हाला राग साहेब ह्याचा आहे. विमानं उडण्यामध्ये आम्हाला काही शंका नाही, आमच्या लोकांनी जगात गेलं पाहिजे. पण जितक्या सहजतेने आम्ही साध्या शिडाच्या बोटीने श्रीलंकेत जात होतो, आजही जाऊ शकतो. ते विमानाचं तिकीट काढायला सामान्य माणसाने पैसे नसतील तर जलवाहतूक ही विमान वाहतुकीपेक्षा स्वस्त आहे, सहज सुलभ आहे. ही गोष्ट भारताच्या राज्यकर्त्यांनी समजून घ्यावी, एवढीच आमची नम्र विनंती. राजाराम पाटील साहेब यांनी तळमळीची विनंती केलेली आहे या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात आणि पुनर्वसनाच्या संदर्भात. ही नक्कीच या व्यवस्थेला, देशाला आणि सर्वांनाच म्हणजे जगासमोर हा आणलेला एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मूल निवासी जे असतात, ज्या देशातील असतील, त्यांचं ज्या वेळेस विस्थापन होतं त्या वेळेस काय करावं या संदर्भात मार्गदर्शन ठरावं, अशा प्रकारची त्यांची तळमळ आपल्यासमोर व्यक्त झाली. आणि या तळमळीवरच आपण त्यांची एकदा पुन्हा रजा घेऊया. साहेब, आपण तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.